महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सगळे सोयरीच्या कायद्यामधून SC STना वगळावे अशी मागणी केलेली आहे आणि ही मागणी ओबीसींच्या विरोधामध्ये आहे अशी मांडणी मंगेश ससाणे नामक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहे। त्याची ही मांडणी दादांत खोटी आणि ओबीसी बांधवांची दिशाभूल करणारी आहे। मुळामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका पूर्वीपासून स्पष्ट राहिलेली आहे। मराठा ओबीसी समाजाचं आरक्षण हे वेगळं राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं असायला पाहिजे, दोघांचंही ताट वेगळं असायला पाहिजे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची पूर्वीपासूनची राहिलेली आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी 1990च्या दशकामध्ये मंडल आयोग लागू व्हावा याकरता महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा लढा उभा केला होता। ज्या काही ओबीसी बांधवांना मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झालेल्या आहेत त्या करण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे। गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात जे ओबीसींचे महामेळावे झाले या महामेळाव्यांना हजेरी लावून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आग्रही मांडणी बाळासाहेबांनी केलेली आहे। ओबीसीच्या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये, ओबीसीच्या विकासाच्या निधीच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर ज्यावेळी केंद्र सरकारने EWS आरक्षण घोषित केलं त्यावेळी 52% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी समाजाला 52% आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली होती। महाराष्ट्रामध्ये काही ओबीसी नेते हे प्रस्थापित राज्यकर्त्यांची सुपारी घेऊन बाजारात आलेले आहेत। ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा अजेंडा हाच राहिलेला आहे की ओबीसींची मते प्रस्थापित राज्यकर्त्याकडे किंवा ह्या सुपारी बाजारांच्या मालकाकडे वळवण्याचा त्यांचा अजेंडा आहे। ओबीसी बांधवांनी त्यांच्या ह्या भूलथापांना बळी न पडता सत्य आणि असत्य याची पडताळणी केली पाहिजे। परवा 9 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतला एकही घटक पक्ष ओबीसींच्या न्याय हक्काची बाजू मांडण्याकरता तिथे उपस्थित राहिला नाही। मुळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनीही ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याच्यावरती आपली भूमिका आजही जाहीर केलेली नाही। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी वंचित बहुजन आघाडीची हीच मागणी राहिली होती की महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं किंवा आम्ही ज्यांच्याबरोबर बोलत होतो त्या महाविकास आघाडीनं आपली या आरक्षणावरची भूमिका जाहीर करावी। मुळामध्ये ह्या दोघांचीही किंवा विशेष करून महाविकास आघाडीची जी संदिग्ध भूमिका आहे याच्यावरती मंगेश ससाणे नामक व्यक्तीसारखे लोक कोणतीही भूमिका घेत नाहीत, त्या संदर्भामध्ये ते बोलत नाहीत। मुळामध्ये मिंद्यांना स्वाभिमान असावा लागतो, तो स्वाभिमान मिंद्यांना असत नाही, मिंद्यांना आवाज असत नाही, ते फक्त त्यांच्या मालकाची